नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. विजांच्या कडकडाटात पंढरपूर तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात क्रांती महामोर्चा काढण्यात आलाय. रक्षाबंधनच्या निमित्तानं लाडक्या भावाची भेट मिळालेली आहे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय. रामटेक विधानसभा आम्ही लढवणार आहे, विदर्भातील जागांचा बैठकीत आढावा घेतला आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणाचा आदेश वितरण आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. आर्म्स ऍक्ट अनुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणे आणि केक कापणे गुन्हा आहे असं वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलंय. राम जन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त काळेश्वर मंदिर ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निधी वितरण कार्यक्रम संपन्न झालाय. काँग्रेस महिला पक्षाच्या वतीनं कोलकाता येथे डॉक्टर मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय. कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारलाय. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कणकवली विशेष रॅली काढण्यात आली आहे. पोलीस आणि बॉम्ब शोध पथक इन ऑर्बिट मॉलची तपासणी सुरू आहे अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली आहे. आज चोपडा शहर आणि तालुक्यातून तापी नदी येथून जल घेऊन चोपडा शहरात कावड यात्रा काढण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडे 10 ते 12 मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणारे नेते आहेत असा टोला शहाजी पाटील यांनी लगावलाय. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय. कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. युवा नेते पार्थ पवार यांनी आज परिसरातील जानई उपसा योजना पंप हाऊसची पाहणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार ऍक्टिव्ह मोडवर आले असून बारामतीमधील व्यापाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्यात. काल झालेली घटना पूर्वनियोजित होती का याबाबत देखील चौकशी केली जाईल असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय. सुप्रिया सुळेंना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त लाडकी बहीण दिसते असा टोला गिरीश महाजन यांनी लगावलाय. महिलांची स्थिती भारतात चांगली आहे असं वक्तव्य माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलंय. कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचा बंद असण्याची घोषणा रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अलिबाग मुरुड येथील वैद्यकीय अधिकारी यांना उपस्थित राहत निदर्शने करत आंदोलन केलंय. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.